नमस्कार मित्रांनो, आज तब्येत थोडी नाजूक आहे त्यामुळे व्हिडिओ करायला उशीर झाला आहे. पण काल मी एक व्हिडिओ केला होता अमेरिकेत कशा प्रकारे आरक्षण आणि त्याच्यातही भारतीयांना दिले जाणारे H-1B व्हिसा हे नवीन येणाऱ्या ट्रम्प सरकारमधल्या वादास कारण झालेले आहेत त्याच्याबद्दल एक व्हिडिओ केला होता. सर्वप्रथम त्याच्यात एक छोटी चूक झालेली आहे. ती चूक म्हणजे ग्रीन कार्डला लागणारी प्रक्रिया, त्याला लागणारी वेटिंग लिस्ट खूप मोठी आहे. काही जणांना वाटतं 50 वर्ष, काही जणांना वाटतं 100 वर्ष. पण एकदा ग्रीन कार्ड मिळालं की पुढे ग्रीन कार्डचं नागरिकत्वात रूपांतर व्हायला फारशी काही अडचणी येत नाही. काल मी बोलताना चुकून म्हणलं की ग्रीन कार्डवरनं नागरिक व्हायला एवढा वेळ लागतो, तर ती चुकीची दुरुस्ती करणं आवश्यक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांमध्ये काल जेव्हा वाद पेटला होता, त्याच्यामध्ये एकीकडे लॉरा लूमर सारखे लोक, दुसरीकडे श्रीरामकृष्णन, विवेक रामास्वामी, इलॉन मस्क, आणि त्याच्यामुळे डोनाल्ड तात्या कोणाची बाजू घेणार हे समजून घेणं जरा कुतूहलाचा विषय होता. कारण याच्या आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 साली H-1B व्हिसावाल्यांवर टीकाही केलेली आहे आणि प्रत्यक्षात मात्र अध्यक्ष झाल्यावर त्यांनी अनेक व्हिसा इश्यू केलेले आहेत. आणि त्यामुळे गेला माधव कोणीकडे तसं गेले तात्या कोणीकडे हे बघणं महत्त्वाचं होतं. त्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की H-1B व्हिसा हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे, माझा त्याला पूर्ण पाठिंबा. याचा अर्थ भारतीयांना अमेरिकेत जायला कोणतंही गंडांतर येणार नाही. इनफॅक्ट कदाचित त्यांची संख्या जास्त वाढेल आणि त्यामुळे जे कुचके नासके संपादक जे आता चिन्मय तन्मय अमेरिकेला कसे जाणार वगैरे याच्याबद्दल उगाचच वांत्या काढत होते, त्यांच्यासाठी ही दुःखाची बातमी आहे की अमेरिकेत शेवटी पैसा बोलतो, लॉबिंग काम करतं. पण याच्यामध्ये गमतीशीर गोष्ट समोर आलेली आहे. म्हणजे मुद्दा खरा भारतीयांचा नव्हताच, भारतीय हे निमित्त होतं. कारण जेव्हा हा विषय चर्चेस आला तेव्हा जे भारतीयांच्या विरोधात होते, त्यांचं काही भारतीयांच्या विरोधात नव्हते, त्यांचं म्हणणं होतं की इथे अमेरिकन लोकांना नोकऱ्या मिळत नाही आहेत आणि तुम्ही बाहेरनं आणून त्यांच्या नोकऱ्या बळकावतायत, कारण ते कमी पैशात काम करायला तयार असतात, जास्त तास काम करायला तयार असतात वगैरे वगैरे. म्हणजे जी चर्चा आपल्याकडे उत्तर भारतीयांबाबत होते की ते कितीही तास काम करायला तयार असतात, वैयक्तिक कामं करायलाही तयार असतात आणि त्यामुळे मराठी माणूस त्यांच्याशी स्पर्धा करणं अवघड आहे, तशी चर्चा अमेरिकेत चालू होती. मग इलॉन मस्कनी एक नवीन गोष्ट केलेली आहे, त्याचं ते ग्रॉक म्हणून एक AI प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यात तुम्ही प्रश्न विचारू शकता. तर त्याच्यात त्यांनी प्रश्न विचारला की गेल्या 3 वर्षात म्हणजे 2021 ते 24 जेव्हापासनं बायडन सरकार अस्तित्वात आलं, म्हणजे 3-4 वर्षामध्ये अमेरिकेत ज्या टॉप 100 कंपन्या आहेत त्यांच्या ज्या S&P इंडेक्स आहे, जसा आपला सेन्सेक्स आहे तसा त्यांचा जो शेअर बाजारातला इंडेक्स आहे त्याच्यात समाविष्ट कंपन्यांनी ज्या नोकऱ्या दिलेल्या आहेत त्या नोकऱ्यांमध्ये अमेरिकेतल्या श्वेतवर्णीय लोकांना किती नोकऱ्या मिळालेल्या आहेत. आणि उत्तर ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला, अवघ्या 6% नोकऱ्या मिळालेल्या आहेत. आणि या श्वेतवर्णीयांची संख्या आहे 30%, पण नोकऱ्या अवघ्या 6% मिळाल्या. श्वेतवर्णीय महिलांना तर 3% नोकऱ्या मिळाल्या. आणि मग विचारलं की मग भारतीयांना किती नोकऱ्या मिळाल्या, बाहेर नेणाऱ्या आशियन लोकांना, एशियाई लोकांना किती नोकऱ्या मिळाल्या, तोही आकडा 4 आणि 4.5%, म्हणजे असं काही फार जास्त नाही आहे. मग नोकऱ्या मिळाल्या तरी कोणाला, तर त्याचं जे उत्तर समोर आलं त्याच्यातनं सगळ्यांनाच धक्का बसला. कारण अमेरिकेत या सगळ्या खाजगी कंपन्या आहेत, त्या खाजगी कंपन्यांनी जाणीवपूर्वक नोकऱ्या देताना माणसाच्या बुद्धिमत्तेपेक्षा, त्याच्या कर्तृत्वापेक्षा, त्याच्या पदवीपेक्षा, त्याच्या कौशल्यांपेक्षा त्याचं त्वचेचा रंग, त्याचा वर्ण, त्याची पार्श्वभूमी, त्याचं लिंग, म्हणजे आता त्याच्यात LGBTQ वगैरे अशा लोकांना तिकीटं नोकऱ्या दिल्या, कृष्णवर्णीयांना नोकऱ्या दिल्या. आणि त्यामुळे मग हा प्रश्न उपस्थित झाला की ज्यांची लोकसंख्या 30% आहे त्यांना अवघ्या 6% नोकऱ्या मिळाल्या असतील आणि ज्यांची लोकसंख्या कमी आहे त्यांना 30% नोकऱ्या मिळाल्या असतील.
तर ही कोणती ॲफर्मेटिव्ह ॲक्शन झाली? आपल्याकडे पण आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे, अगदी मंडल आयोगापासून ते मनोज जरांगे पाटलांपर्यंत आणि हार्दिक पटेलपासून ते इतर जाट आंदोलनापर्यंत सगळीकडे लोकांना आरक्षण वाढवून हवंय. राहुल गांधींचं तर म्हणणं आहे की पुन्हा तो जातीनिहाय सेन्सस करणार आहे आणि मग त्यानुसार नोकऱ्या वाटल्या जाणार आहेत, त्यानुसार सरकारी पदं भरली जाणार आहेत. अमेरिकेत सरकारी नोकऱ्यात नाही, खाजगी नोकऱ्यांमध्ये स्वतःहून अशा प्रकारे एक अघोषित आरक्षण गेले काही वर्ष सुरू झालेलं आहे. यालाच पुरोगामित्व म्हणतात, याला वोक, जागृत. त्याच्या मागे ही गोष्ट बरोबर आहे की गेल्या अनेक दशकांमध्ये, शतकांमध्ये ज्या लोकांवर अन्याय झालाय त्यांना थोडंसं काहीतरी एक प्रोत्साहन मिळणं, त्यांना देखील नोकऱ्यांमध्ये थोडंसं केवळ गुणवत्तेवर आधारित न करता तो थोडासा अन्याय दूर करण्यासाठी त्यांना जागा देणं, ही गोष्ट समजू शकतो. पण खाजगी क्षेत्रात जर 30% प्रतिनिधींना अवघ्या 3% नोकऱ्या मिळत असतील, 6% नोकऱ्या मिळत असतील, तर याचा अर्थ अमेरिकेची व्यवस्था गंजलेली आहे, सडलेली आहे. आणि मग एकीकडे तुम्ही ज्यांची मेरिट आहे त्यांना नोकऱ्या देत नाहीत आणि मग मेरिटवरच्या लोकांना घेण्यासाठी तुम्ही भारतातनं लोक बोलवता. म्हणजे हा एका प्रकारे एक ही विडंबना आहे अमेरिकेच्या उद्योग जगताची. हे जे सगळे डोनाल्ड ट्रम्पचे सहकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे अमेरिका आत्तापर्यंत पुढे राहिला कारण अमेरिका ही खुली भूमी आहे. म्हणजे ज्याला ज्याला कोणाला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे आणि जो एका ध्यासाने अमेरिकेत येतो आणि कष्ट करतो, नवीन संकल्पना मांडतो, त्याला अमेरिका नेहमी यश देते आणि समृद्धी देते आणि अमेरिकेची समृद्धी साधते. इलॉन मस्कने तर सांगितलंच आहे की त्याची जी कंपनी आहे टेस्ला, ते टेस्ला नावच त्याच्यावरनं आलं, निकोला टेस्ला नावाचा आय थिंक सर्बियन का एक्स युगोस्लावियन एक शास्त्रज्ञ होता. तो पण अमेरिकेत आला होता, ध्यासाने अमेरिकेत आला होता आणि त्यांनी जे शोध लावले, तो काही फार जगला नाही, पण त्यांनी जे शोध लावले त्या शोधामुळे पुढे जगभरात खूप मोठे बदल घडले आणि त्यामुळे त्याचा आदर करण्यासाठी इलॉन मस्कने आपल्या कंपनीचं नाव टेस्ला असं ठेवलं आणि आता पुन्हा ती अमेरिका आपल्याला आणायची आहे अशा प्रकारचा एक सूतोवाच त्यांनी केलं. आता त्यामुळे जे मतभेद तयार झाले होते, ट्रम्पच्याच समर्थकांमध्ये 2 गट तयार झाले होते. एक त्यातला परप्रांतीयांना संधी देऊ नये, अमेरिकेतल्याच लोकांना संधी मिळायला पाहिजे अशी भूमिका ठेवणार होता आणि दुसरा म्हणत होता की अमेरिका जिंकली पाहिजे, त्यामुळे टॅलेंट जगभरात जिथे कुठे 0.1% जे लोक जिनियस असतात, अतिशय हुशार असतात, त्यांना कुठूनही आणलं पाहिजे. त्याच्या मागे तर्क असा दिला पाहिजे आणि तो भारतीय लोकांनी लक्षात ठेवणं गरज आहे की त्यांच्या शिक्षणावर, त्यांच्या संशोधनावर खर्च त्या सरकारने केलेला असतो. म्हणजे भारतातनं जेव्हा तरुण अमेरिकेत जातो तेव्हा त्याच्या शिक्षणावर जो खर्च केला जातो, शिक्षणावरचा केला जाणारा खर्च आणि भरली जाणारी फी याच्यामध्ये खूप तफावत असते. आपल्याकडे पूर्वीच्या काळी तर फी काही 100 रुपये असायची, आता जरी काही हजार, 1-2 लाख रुपये असेल तरी जे सर्वोच्च टॅलेंट इंजिनिअरिंग आणि मेडिसिन आणि मॅथमॅटिक्स आणि या सगळ्या क्षेत्रात असतं त्याच्यावर सरकारकडनं लाखो रुपयाचा खर्च केला जातो एक इंजिनियर करण्यासाठी. आणि हा इंजिनियर जेव्हा अमेरिकेत जातो तेव्हा नुकसान भारताचं होतं आणि इलॉन मस्कचं म्हणणं तेच आहे की भारताच्या गुंतवणुकीवर किंवा कोरियाच्या गुंतवणुकीवर, चीनच्या गुंतवणुकीवर आपल्याला जर टॅलेंट मिळत असेल तर ते का घ्यायचं नाही, कारण अमेरिकेतली शिक्षण व्यवस्था खराब झालेली आहे, सडलेली आहे, ती दुरुस्त करेपर्यंत वेळ लागेल. आणि त्यामुळे काल जो अचानक चहातल्या पेलातलं वादळ एक तयार झालं होतं की अजून सरकार स्थापन नाही झालं, म्हणजे महाराष्ट्रात पण सरकार स्थापन झालंय पण एक दिवस चांगला गेलाय वाटत नाही. म्हणजे महाराष्ट्रात पुरतं बोलायचं तर पुढचे काही दिवस नवीन वर्षाच्या सुरुवातीपर्यंत तरी बीडच्या बाहेर महाराष्ट्र जाणार नाही. आणि त्यामुळे लोकांना प्रश्न पडला की एवढ्या बहुमताने सत्ता येऊन उपयोग काय. तसाच प्रश्न अमेरिकेतल्या लोकांना पडला की अरे एवढा मोठ्या बहुमताने आपण जिंकून आलो आणि ही अशा प्रकारची वादविवाद चर्चा सुरू झाल्या तर नेमकं आपण कोणत्या दिशेने जाणार आहोत, आपला देश उद्योगपतींच्या हातात जाणार आहे का. पण त्याला आपोआपच उत्तर मिळालेलं आहे आणि हे उत्तर जसं अमेरिकन लोकांना अंतर्मुख करायला लावणार आहे तसंच भारतीय लोकांनाही, भारतीयांनाही
अंतर्मुख करायला लावणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.